एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते. अंकुश काकडेंनी हे म्हटले. आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता असं अंकुश काकडेंनी म्हटले. शरद पवार यांनी सुद्धा आजची विलिनीकरणाची तारीख सांगितली होती असं काकडे म्हणाले. दादा आम्हाला म्हणाले होते की अरे फार ताणाताणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत. कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं. पण जयंतरावांनी सांगितलं होतं त्या वेळेला की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती. पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. जर दादा आज आपल्यामध्ये असते तर आजच्या तारखेला काय झालं असतं एवढंच सांगण्याचा माझा त्या पोस्ट पाठीमागे उद्देश आहे. बाकी भविष्यामध्ये काय होईल किंवा नेतेमंडळींच्या मनामध्ये काय आहे याचं काहीच मला कल्पना नाही. एक आज जर दादा असते तर आमच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक अतिशय चांगला निर्णय आम्हाला पाहायला मिळाला असता, एवढंच त्या पोस्टमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न होता. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आदरणीय पवारसाहेबांनी देखील ती तारीख सांगितली होती माध्यमांना, जयंतराव पाटलांनी सांगितली होती. त्यामुळे या 2 वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवसाची आपण वाट बघत